झी 24 तास एक पाऊल पुढे। पिंपरी चिंचवडमधून एक खळबळजनक बातमी आहे। ओटा स्कीम या परिसरात तब्बल 200 किलो गांजा सापडलाय आणि धक्कादायक बाब म्हणजे एका पडीक विहिरीत हा गांजा सापडला। या गांजाचा गौडबंगाल नक्की काय याचा आता पोलीस शोध घेत आहेत। भोसरीमध्ये हे काम सुरू आहे ते एका विहिरीतून गांजा काढण्याचं। पिंपरी चिंचवडच्या ओटा स्कीम मध्ये एका पडक्या विहिरीत तब्बल 250 किलो गांजा सापडलाय। या परिसरात दुर्गंधी येत असल्याची माहिती नागरिकांनी पोलिसांना दिली। त्यानंतर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात या विहिरीत गांजा सापडला। आज सकाळी आम्हाला माहित पडलं की त्या याच्यामध्ये गांजा आहे, त्यामुळे आम्ही तिथे पंचनामा वगैरे केला। साधारणतः 250 ते 250 किलोच्या आसपास गांजा भिजलेल्या स्वरूपात मिळून आलेला आहे आणि कामकाज चालू आहे त्या संदर्भात। हा गांजा या विहिरीत कसा आला, त्यामागे कुणाचा हात आहे याचा तपास आता पोलीस करतायत। पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या काही दिवसात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। भोसरी परिसरात एकाच रात्री 2 तरुणांची हत्या करण्यात आली, तर काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटनाही घडली। आता या गांजाचं गौडबंगाल निर्माण झालंय, त्यामुळे पिंपरीतले पोलीस करतात तरी काय असा प्रश्न नागरिक विचारतायत। झी 24 ताससाठी कैलासपुरी, पिंपरी चिंचवड। झी 24 तास एक पाऊल पुढे।